नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर गणपतराव जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद। मी आज आपल्याशी एका नव्या विषयावर संवाद साधणार आहे। हा नवा विषय म्हणजे 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजकीय पक्षांची स्थिती काय आहे, ही स्थिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण 288 जागा आहेत। या 288 जागांपैकी पहिल्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाने 105 जागा मिळून पहिला क्रमांक मिळवलेला आहे। दुसऱ्या स्थानी शिवसेनेला जागा मिळालेल्या आहेत, 56 जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत। तिसऱ्या स्थानी राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळालेल्या आहेत। तर चौथ्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसला 44 जागा प्राप्त करता आल्या आहेत। आणि त्यानंतर अपक्ष व इतर आमदारांची संख्या लक्षात घेता ती 29 एवढी आहे। अशा एकूण 288 आमदार 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। या विजयी उमेदवारांच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या उमेदवारांची स्थिती काय आहे, कोणत्या पक्षाला किती मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानावर स्थान प्राप्त करण्यास संधी मिळालेली आहे किंवा दुसऱ्या स्थानी असलेले पक्ष कोणते आहेत, याबाबतचं विवेचन आपल्याला करणं आवश्यक आहे। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या संवादामध्ये मी आपल्याशी 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या राजकीय पक्षांची स्थिती काय आहे, या संदर्भामध्ये आपल्याशी मी संवाद साधणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिल्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाला पहिल्या क्रमांकाची मते मिळाली आणि भारतीय जनता पक्षाची संख्या ही 105 विजयी उमेदवाराची आहे। या भारतीय जनता पक्षाच्या 105 विजयी उमेदवारांच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेले राजकीय पक्ष कोणते आहेत, तर त्यामध्ये बंडखोर असलेल्या शिवसेनेचा 1, काँग्रेसचे 54 सदस्य उमेदवार हे दुसऱ्या स्थानी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 29 सदस्य दुसऱ्या स्थानी आहेत, वंचित बहुजन आघाडीला 5 ठिकाणी भाजपच्या विरोधामध्ये दुसऱ्या स्थानावर स्थान मिळालेलं आहे। त्याचबरोबर मनसेला सुद्धा भाजपच्या विरोधामध्ये दुसऱ्या स्थानी 5 ठिकाणी स्थान मिळालेलं आहे। आणि अपक्ष व इतर असे एकूण 11 उमेदवार भाजपच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानी स्थान प्राप्त केलेले आहेत। त्याचबरोबर अगदी दुसऱ्या स्थानावर असलेला जो शिवसेना आहे, या शिवसेनेला एकूण 56 जागा मिळालेल्या आहेत। या 56 जागांमध्ये दुसऱ्या स्थानी असलेला जो पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेसला 17 ठिकाणी शिवसेनेच्या विरोधामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे। तर 15 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस हे दुसऱ्या स्थानी आहे, शिवसेनेच्या नंतर दुसऱ्या स्थानी 15 ठिकाणी आहे। आणि वंचित बहुजन आघाडीला शिवसेनेच्या नंतर दुसऱ्या स्थानी 3 जागांना यश प्राप्त झाले आहे। त्यानंतर मनसे सुद्धा शिवसेनेच्या विरोधामध्ये 5 ठिकाणी म्हणजे दुसऱ्या स्थानी आहे। आणि अपक्ष व इतर संख्या लक्षात घेतली तर ती भारतीय जनतापेक्षा अधिक असून म्हणजे शिवसेना उमेदवार ज्या मतदारसंघात विजयी झाले आहेत त्या विजयी मतदारसंघामध्ये 16 ठिकाणी अपक्ष व इतर पक्षांचे आमदार हे दुसऱ्या स्थानी आहेत, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। तिसऱ्या स्थानी अधिक उमेदवार निवडून आलेला जो पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस। राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण 54 जागा मिळालेल्या आहेत। या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या 54 जागांपैकी पहिल्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तर दुसऱ्या स्थानावर कोणते राजकीय पक्ष असतील, तर त्यामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या पक्षांची संख्या लक्षात घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी विजय प्राप्त केला त्या दुसऱ्या स्थानी असलेले भारतीय जनता पक्षाचे 25 आमदार हे दुसऱ्या स्थानी आहेत। शिवसेनेचे हे 24 आमदार हे दुसऱ्या स्थानी आहेत आणि 5 आमदार हे इतर आणि अपक्ष असे एकंदरीत 54 आमदार हे दुसऱ्या स्थानी राहिलेले आहेत। तर काँग्रेसला एकूण 44 जागा मिळालेल्या आहेत। ज्या काँग्रेसला 44 जागा मिळालेल्या आहेत त्या काँग्रेसच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या पक्षांचा जर विचार केला तर त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा 20 मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानी आहे
16 ठिकाणी शिवसेना पक्ष हा दुसऱ्या स्थानी आहे आणि 10 मतदारसंघामध्ये इतर व अपक्ष उमेदवार हे दुसऱ्या स्थानी आहेत. त्याचबरोबर अपक्ष व इतर सदस्यांची संख्या जर विचारात घेतली तर ती 29 आहे. विजयी उमेदवार हे 29 आहेत. या विजयी 29 उमेदवाराच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या राजकीय पक्षांची स्थिती काय आहे तर ती लक्षात घेतली पाहिजे. यामध्ये 14 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आहे, 12 ठिकाणी शिवसेना आहे, 2 ठिकाणी काँग्रेस आहे आणि 2 ठिकाणी अपक्ष व इतर असं एकंदरीत हे दुसऱ्या स्थानी असलेल्या राजकीय पक्षांचं स्थितीचं स्वरूप आहे. एकंदरीत 288 मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या पक्षांची जर आम्ही पक्षीय ताळमेळ जर लक्षात घेतली तर असं सांगता येईल की एकंदरीत 288 मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानावर भाजपाला 59 ठिकाणी दुसऱ्या स्थानी असलेली संख्या ही प्राप्त करण्यात यश मिळालेलं आहे. त्याचबरोबर शिवसेना सुद्धा 53 ठिकाणी दुसऱ्या स्थानावरचा पक्ष म्हणून कामगिरी केलेली आहे आणि काँग्रेस पक्षाला सुद्धा एकंदरीत 73 ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते ही प्राप्त झालेली आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा 44 ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली आहेत आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा 8 ठिकाणी दुसऱ्या स्थानावर उमेदवार म्हणून त्या मतदारसंघामध्ये त्यांची कामगिरी ही अधिक मजबूत झालेली दिसते. त्याचबरोबर मनसेला सुद्धा 10 मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली आहेत आणि अपक्ष व इतर उमेदवारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा अपक्षांनी सुद्धा जशी 29 उमेदवार निवडून आणून कामगिरी केली आहे त्याच पद्धतीने अपक्षांची जी दुसऱ्या स्थानाची संख्या आहे ती सुद्धा लक्षणीय आहे, ती म्हणजे 44 आहे. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अपक्षांचं स्थान व इतर राजकीय पक्षांचं स्थान सुद्धा अधिक महत्वाचं आहे. म्हणून आता या 2024च्या निवडणुकीमध्ये या दुसऱ्या स्थानी असलेल्या पक्षांचं स्थान काय असणार आहे हा एक अभ्यासाचा विषय असणार आहे आणि तो म्हणजे या निवडणुकीतून आपण पाहणार आहात. आपण ऐकलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद.